राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज ठाण्यात येणार आहेत। त्या संदर्भात अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर आपल्याला झळकताना पाहायला मिळत आहेत। पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वीच ठाणे शहरामध्ये विविध विकास कामाच्या संदर्भात उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला होता। मात्र MMRD असेल या महानगरपालिकेच्या वतीने रीतसर तसं आमंत्रण या निमंत्रण पत्रिका जे ते भाजपचे आमदार संजय केळकर असेल, निरंजन डावकर असेल, उपमहापौर कृष्णा पाटील यांना न दिल्यामुळे या ठिकाणी युतीमध्ये उद्घाटन प्रसंगी आपल्याला वाद पाहायला मिळाला होता। या संदर्भातली तक्रार जे ते भाजपचे आमदार निरंजन डावकर हे चंद्रशेखर बावनकुळे असेल वरिष्ठांना करणार आहेत। त्यानिमित्त आज या संदर्भाची तक्रार कशा प्रकारे करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र त्यातच भाजपचे आमदार निरंजन डावकर यांनी सभापती राम शिंदे यांना हक्कभंगाची मागणी करत निवेदन पत्र दिलेलं आहे। या संदर्भात पालिका प्रशासनावरती कशा प्रकारची कारवाई होईल आणि सत्तेमध्ये असणाऱ्या शिवसेनेला देखील या संदर्भात कशा प्रकारे भाजपकडनं सांगण्यात येणार आहे हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी उद्घाटन प्रसंगी युतीमध्ये आपल्याला कुठेतरी वाद पाहायला मिळतो। या देखील अगोदर भाजपला अनेक ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजप आक्रमक झाली होती। त्यातच आता उद्घाटन प्रसंगी भाजपला डावलल्यामुळे भाजपचे दोन्ही आमदार असतील त्यासह उपमहापौर कृष्णा पाटील हे देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे कृष्णा पाटील यांनी जे जे उद्घाटन झाले ते पुन्हा करावे अशी मागणी आयुक्तांना केलेली आहे। त्यासोबतच आता शिवसेनेकडनं देखील रीतसर पत्र गेल्याची म्हटले जात आहे। त्यामुळे महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी देखील भाजपच्या जे बडे नेते असतील या उपमहापौर असतील त्यांना रीतसर पत्र गेल्याच्या सह्या देखील दाखवण्यात आल्या होत्या। मात्र त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर भाजपमध्येच कुठेतरी आता आपापसात पुन्हा रस्सीखेच सुरू झाली का, शिरेवादाची लढाई सुरू झाली का, या डावलण्याचा प्रकार पुन्हा आता सुरू झाला का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे। मात्र पाहायला गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात कशा प्रकारे दखल घेणार, भाजपचे आमदार संजय केळकर असेल या निरंजन डावकर असेल, उपमहापौर कृष्णा पाटील हे देखील आता चंद्रशेखर बावनकुळे यांना सत्तेत असलेल्या शिवसेनेसंदर्भात या पालिका प्रशासनावर कशा प्रकारची तक्रार करणार हे देखील पाहणं गरजेचं राहतं। मात्र सध्या तरी लोकसभा असेल, विधानसभा असेल या ठाणे महानगरपालिकेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत। त्यामुळे आता पुन्हा आता सत्तेत असणारे शिवसेना ही आपली ताकद आजमावत आहे का आणि भाजपला पुन्हा आता या ठिकाणी ठाण्यामध्ये डावळून कुठं लांब ठेवत आहे का हे देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता भाजपचे पदाधिकारी कशा प्रकारची मागणी करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।